नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आकाश बागवडे पाटील. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. मी आज आहे बालेवाडीमध्ये. विलास तावडेकर बिल्डर घेऊन येत आहेत अतिशय बेस्ट असा 3 आणि 4 बीएचकेचा रेसिडेन्शियल सूट्स. हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला याच्या संदर्भात बोलूच, पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ जर का आवडत असतील तर व्हिडिओला लाईक्स करा. तुम्ही तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना सुद्धा आमचे व्हिडिओ पाठवू शकता, जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स आहे तो चांगला राहील. हा प्रोजेक्ट आपण आज रिव्ह्यूसाठी का घेतला आहे त्या संदर्भात का बोलायचं झालं तर बालेवाडीसारखं डेव्हलपिंग आणि प्रॉमिनंट लोकेशन, विलास जावडेकर डेव्हलपरची लेगसी, गेल्या इतक्या वर्षापासूनची त्यांच्या असणारी मार्केटमध्ये चांगलं नाव, ज्या प्रोजेक्टमध्ये 10 एकरामध्ये फक्त 5 टॉवर्स, 33 फ्लोअरची बिल्डिंग, 55 टाईपच्या अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज आणि त्याची असणारी कनेक्टिव्हिटी. प्रोजेक्टच्या लोकेशन संदर्भात आणि कनेक्टिव्हिटी संदर्भात बोलायचं झालं तर अगदी 700-800 मीटरवरती बालेवाडी हायस्ट्रीटसारखं प्रॉमिनंट लोकेशन, तिथेच बाजूला 700 मीटरवरती बालेवाडीचं मेट्रो स्टेशन. स्कूलच्या बाबतीत बोलायचं झालं तर सीम इंटरनॅशनल स्कूल असेल, मिल्टॉन इंटरनॅशनल स्कूल असेल किंवा रवींद्रनाथ टागोर स्कूल असेल किंवा ऑर्किड स्कूल असेल, अगदीच 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती हे सगळे स्कूल्स आहेत. बाजूलाच बघायला झालं तर ज्युपिटर हॉस्पिटल असेल, आपलं मणिपाल हॉस्पिटल असेल, सारखे मोठे हॉस्पिटल्स तिकडे अवेलेबल आहेत. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदीच इथून 2 किलोमीटरवरती मुंबई बेंगळुरू एक्सप्रेसवे किंवा हायवे आपण म्हणू शकतो तो आहे. बाजूलाच वाकडला कनेक्ट करणारा जो ब्रिज बनतोय तो बाजूलाच आहे. आणि प्रपोज जो सँक्शन डीपी सँक्शन जो नदी किनाऱ्याचा रोड आहे, जो पुढे जाऊन आपल्या ज्युपिटर हॉस्पिटलपर्यंत जातो, जो पुढे सिटीला कनेक्ट करतो आणि इकडे आपल्याला हायवेला कनेक्ट करतो, तो अगदीच प्रोजेक्टच्या बाजूने सुद्धा आहे. प्रोजेक्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर 10 एकराची लँड पार्सल, ज्याच्यामध्ये फक्त 5 टॉवर्स, 33 फ्लोअरची बिल्डिंग, ज्याच्यामध्ये फक्त 3 BHK आणि 4 BHKचे कॉन्फिगरेशन्स. जो 3 BHK आहे तो 1072 पासून ते 1143 स्क्वेअर फूटचे 3 BHK, ज्यांची प्राईस चालू होते 1,51,00,000 ते 1,75,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह. जो 4 BHK आहे तो 1550 स्क्वेअर फूटपासून ते 1590 स्क्वेअर फूटपर्यंत आहेत, ज्याची प्राईस चालू होते 2,30,00,000 ते 2,70,00,000. त्याच्यामध्ये आपल्याला जे टोटल प्रोजेक्टचं जे पोजेशन डेडलाईन असेल ती डिसेंबर 2031ची असेल, पण जे विलास जावडेकर बिल्डरचं जे कमिटमेंट आहे किंवा त्यांच्या जे कामाचा वेग आहे त्याच्यानुसार 2030पर्यंत याचं पोजेशन मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. दुसरं, याच्यामध्ये 55 टाईपच्या अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज असतील, ज्या पोडियम लेवलला असतील. अतिशय कमी लो डेन्सचा हा प्रोजेक्ट आहे. खूप लॅविश आणि खूप लक्झरियस ज्याला म्हणतो आपण, अशा टाईपचा हा प्रोजेक्ट बालेवाडीमध्ये बनतो. चला आपण आता 1143 स्क्वेअर फूटचा हा ब्युटिफुली डिझाईन 3 BHK रेसिडेन्शियल सूट्स बघून घेऊ. चला या. इथे बघाल तर इथे ही अगदी 8 फुटाची मोठी आपल्याला दरवाजाची फ्रेम दिसते. फ्रेमची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट दर्जाची दिलेली आहे. त्याचा जो फील आहे तो अतिशय चांगला आहे. आतमध्ये आल्यानंतर हा जो दरवाजा आहे, यावेळेला जावडेकर साहेबांनी हा जो एक ग्लॉसी पार्ट दिलेला आहे काचेचा, तो अतिशय छान दिसतो. या दरवाजाला हा सूट होतो आणि या पार्टमुळे या दरवाजाचे जे काही अजून फील आहे किंवा फिनिशिंग आहे ते अतिशय चांगलं दिसतं. दरवाजाला आपल्याला बघाल तर गोदरेजचे हे लॉक्स दिलेले आहे, जे आपण चावी, थंब्स आणि पासवर्डने ओपन करू शकतो. हा जो आपल्याला स्पेस दिलेला आहे, हा स्क्वेअर, हा अतिशय प्रॉपर स्क्वेअर दिलेला आहे. इथे तुम्ही बरेचसे डिझायनर पार्ट करू शकता आणि अगदी वेल युटिलाइज करू शकता असा हा स्पेस तिथे दिलेला आहे. इथून चालू होतो आपला हा लिव्हिंग आणि डायनिंगचा स्पेस. पहिला आपण लिव्हिंगचा स्पेस बघू. लिव्हिंगचा स्पेस बघाल तर लिव्हिंग हे अतिशय प्रॉपर आणि खूप छानसं तुम्हाला इथे मिळेल. तुम्ही अगदी चांगला सी शेपमध्ये इथे सोफा युटिलाइज करू शकता. याच्याच बाजूला समोर बघाल तर ही आपल्याला ही जी वॉल आहे ते टी व्ही युनिटसाठी तुम्ही यूज करू शकता. टी व्ही युनिट आणि तुमच्यामधला जो डिस्टन्स आहे तो सायझेबल चांगला आहे आणि हा जो एरिया आहे हा एरिया अतिशय चांगला आपण युटिलाइज करू शकतो. इथेपर्यंत आपण हा एरिया युटिलाइज करू शकतो. याच्या बाजूला बघाल तर आता याच्या बाजूला गणेशची मूर्ती आपल्याला इथे दिसते. हाच एरिया तुम्ही तुमच्या मंदिरासाठी यूज करू शकता. तुमच्या डायनिंग एरियापासून बाजूला असेल, तुमच्या लिव्हिंग एरियापासून बाजूला असेल आणि एकदम आयसोलेटेड आणि अतिशय चांगली स्पेस ही मंदिरासाठी तुम्ही इकडे युटिलाइज करू शकता.
इथून चालू होते आपली ही हॉलला अटॅच बाल्कनी. बाल्कनी बघू शकता, बाल्कनीचे जे डोर्स आहेत त्यांची क्वालिटी अतिशय चांगली, म्हणजे विजेंच्या क्वालिटीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही वंडरफुल क्वालिटी त्यांनी दिलेली आहे, नेहमी देतात तसं. अगदी हा जो बाल्कनीचा पार्ट बघा, जो बाल्कनीचा पार्ट अतिशय सुंदर तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की बाल्कनीमध्ये आपल्याला एक विंडो दिलेली आहे जी बाजूच्या बेडरूममध्ये ओपन होते. इथून चालू होता आपला हा डायनिंगचा स्पेस. डायनिंगचा स्पेस बघू शकता, अगदीच मोठा आहे. म्हणजे डायनिंग अगदी 6 सीटर 8 सीटर जरी डायनिंग तुम्ही इथे लावलं तर सुद्धा तुम्हाला मुवमेंटसाठी इथं बरीचशी जागा शिल्लक राहील. याच्याच बाजूला हा हँडवॉश एरिया दिलेला आहे, तोही प्रॉपर तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही आयदर इथे हँडवॉश एरिया ठेवू शकता किंवा तुम्हाला इथे काही डिझायनर कपाट वगैरे करायचं आहे डायनिंगच्या बाजूला, तेही तुम्ही इकडे करू शकता. डायनिंगच्याच अगदी बाजूला हा आपला अतिशय सुंदर असा किचनचा पार्ट येतो. किचन बघू शकता. किचन पॅरलल प्लॅटफॉर्मवरती आपल्याला इकडं कन्सेप्ट आहे. तिथे आपल्याला फ्रीजसाठीची स्पेस दिलेला आहे. तुम्ही अगदी डबल डोअरचा मोठाच्या मोठा फ्रीज इथे ठेवू शकता आणि अतिशय सुंदर असं तुम्हाला इकडे किचन मिळेल. किचनमध्ये इन्क्लोज ड्राय बाल्कनी आपल्याला दिलेली आहे. ड्राय बाल्कनी बघाल तर तीही मोठी आहे, म्हणजे हा स्पेस अगदीच मोठा आहे. आपल्याला 2-2 सिंक इथे मिळत आहेत. एक या बाजूला एक सिंक आहे आणि एक सिंक या बाजूला आहे. आणि या किचनला आपल्याला 2 विंडो मिळत आहेत. म्हणजे तुम्ही बघाल तर ही एक विंडो आपल्याला इथे दिसते, त्याच्याच बाजूला ही एक विंडो दिसते जी ड्राय बाल्कनीला आपल्याला इथे आहे. इथून चालू होते आपली ही फर्स्ट बेडरूम. फर्स्ट बेडरूमचे जे काय दरवाजाचे फ्रेम्स बघाल ते मेन डोअरला जसे दिलेले आहेत तसेच आहेत. जो दरवाजा आहे त्यालाही हा डिझायनर पार्ट दिलेला आहे. या बेडरूममध्ये आपल्याला वुडन टाईल्स मिळतील. तुम्ही हा जो बेडरूमचा स्पेस बघाल हा अगदी स्क्वेअर दिलेला आहे. तुम्ही या साईडला, मी जिथे उभा आहे त्या साईडला तुम्ही तुमचं वॉर्डरोबची प्रोव्हिजन करू शकता. इकडे तुम्ही बेडरूमची प्रोव्हिजन करू शकता. याला जो विंडोचा पार्ट दिलेला आहे ती फुल विंडो दिलेली आहे, अगदी वॉल टू वॉल म्हणू शकतो. हा खालचा जो पार्ट आहे तो फिक्स असेल, वरचा जो पार्ट आहे तो मुवमेंट करेल. तुम्ही या विंडोला अगदी स्टँडिंग बाल्कनी सारखं बघू शकता. अतिशय छान अशी ही कन्सेप्ट आहे. आपण जी बाल्कनीमधून जी विंडो पाहिली ती विंडो सुद्धा इकडे ओपन होते. या बेडरूमचा हा अटॅच्ड वॉशरूमचा पार्ट बघू शकता, अगदी जागवारचे स्टँडर्ड फिटिंग्स. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा जो पार्ट दिसतोय तो पार्ट आहे तसाच्या तसा आपल्याला मिळेल. इथे एक लॉबी क्रिएट होते. त्या लॉबीमध्ये माझ्या डाव्या हाताला एक बेडरूम आहे, माझ्या बॅक साईडला एक बेडरूम चालू होऊन जाते. ही बेडरूम बघू. सेम या बेडरूमलाही सेम टाईपचे दरवाजे, सेम टाईपच्या फ्रेम. आत आल्यानंतर आपल्याला हा वॉशरूमचा पार्ट मिळतो जो या बेडरूमला अटॅच्ड असेल. इथे आल्यानंतर इथून चालू होतो ॲक्च्युअल आपला बेडरूमचा पार्ट. इथे आपल्याला वुडन टाईल्स दिलेले आहेत. ही बेडरूम तुम्ही बघू शकता, अगदी स्पेशियस आहे आणि तुम्ही हवं तसं याला युटिलाइज करू शकता. इकडे एक अजून चांगली एक गोष्ट असेल ती म्हणजे ही बे विंडो. बे विंडोमध्ये बसू शकता तुम्ही. अतिशय चांगली अशी कन्सेप्ट दिलेली आहे. खालचा जो पार्ट आहे तो अगेन फिक्स असेल, वरचा जो पार्ट आहे तो मुवमेंट करेल. तुम्ही इथे बसून तुम्हाला जसं हवं तसं या एरियाचा तुम्ही युटिलाइज करू शकता. अतिशय चांगली अशी ही कन्सेप्ट आहे. इकडे आल्यानंतर आपल्याला या बेडरूममध्ये क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ही एक विंडो दिलेली आहे. आपल्याला या बेडरूमला 2-2 विंडोज मिळतील. ही एक फुल साईजची विंडो, ही एक छोटी विंडो. इथून चालू होतं आपली ही थर्ड बेडरूम. सेम फ्रेम्स, सेम दरवाजाची क्वालिटी आणि जे टाईल्स दिलेले आहेत त्या वुडन टाईल्स दिलेले आहेत. अगदी स्क्वेअरमध्ये हा बेडरूमचा पार्ट आहे आणि तुम्ही आता इंच आणि इंच तुम्ही याचा युटिलाइज करू शकता. ही फुल लेंथची विंडो. खालचा जो पार्ट आहे तो फिक्स राहील, वरचा जो पार्ट आहे तो मुवमेंट करतो. तुम्ही इथे याचा यूज स्टँडिंग बाल्कनी म्हणून करू शकता. तुम्ही बाहेरचा जो व्ह्यू आहे तो इथे उभा राहून एन्जॉय करू शकता. यालाच अटॅच्ड ही आपली वॉशरूम बघू शकता. अतिशय डिझायनर वॉशरूम तुम्हाला इथे मिळेल. हा प्रोजेक्ट कुणी कन्सिडर करायला पाहिजे याच्या संदर्भात जर का आपण विचार करायला गेलो तर बालेवाडीमध्ये जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा जे एंड युजर्स आहेत ज्यांना
विलास जावडेकर सारख्या अतिशय फेमस अशा बिल्डरकडे किंवा अतिशय ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे अशा बिल्डरकडे फ्लॅट घ्यायचा आहे तर ते इथे नक्कीच हा प्रोजेक्ट कन्सिडर करू शकतात. 10 एकरामध्ये फक्त 5 टॉवर्स आहेत. लो डेन्सचा हा प्रोजेक्ट आहे. अशा लोकांना जर का लो डेन्समध्ये आवडत असेल ते नक्कीच हा प्रोजेक्ट कन्सिडर करू शकतात. इथे 10 एकरामध्ये जवळ-जवळ 65% ओपन स्पेस असेल. जवळ-जवळ 55 ते 60 अल्ट्रा मॉडर्न अम्युनिटीज आहेत. ज्यांना अम्युनिटीजमध्ये इंटरेस्ट आहे ते नक्कीच हा प्रोजेक्ट कन्सिडर करू शकतात. ज्यांना पोझिशनच्या बाबतीत नेहमी चिंता असते की वेळेत पोझिशन मिळेल का नाही, तर विलास जावडेकर म्हणजे वेळेत पोझिशन हे आपल्याला माहितीच आहे. तर असे लोक नक्कीच या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा स्वतःचं घर इथे घेऊ शकतात. तुम्हाला ईस्ट आणि नॉर्थ जर का ओपन हवा असेल तर ईस्ट साईडला आपल्या नदी आहे. नॉर्थ साईडला सुद्धा आपली नदी येते. त्यामुळे हा जो एरिया असेल तो लाईफटाईम आपला ओपन असेल. नक्कीच हा प्रोजेक्ट तुम्ही जर का ईस्ट आणि नॉर्थ तुम्हाला ओपन हवा असेल लाईफटाईमसाठी तर हा प्रोजेक्ट तुम्ही कन्सिडर करू शकता. हा प्रोजेक्ट किंवा हा फ्लॅट जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना पाठवू शकता. जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो चांगला राहील. तुम्हाला साईट व्हिजिटसाठी या प्रोजेक्टमध्ये यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करा. मी किंवा माझी टीम तुम्हाला संपर्क करेल. इकडे तुम्हाला बेस्ट चॉईस, बेस्ट रेट करून द्यायची गॅरंटी आम्ही घेतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.